खरं तर पाहिलं तर महाराष्ट्राचे युवक आघाडीचे अध्यक्ष सन्माननीय पप्पू कागदे साहेब यांनी ज्यांना नियुक्ती केलं ते बाबा संग्राम मोरे हे जिल्ह्याचे गेले अनेक 10 ते 12 वर्षापासून जिल्हाध्यक्ष म्हणून आहे. मात्र अंतर्गत आमच्या काही पार्टीमध्ये थोडा अंतर्गत मतभेद असल्यामुळे त्या गैरसमजुतीतून हे सगळं होत चाललेलं आहे. पण लवकरच अण्णांनी सगळ्यांनी आता आमच्या ज्येष्ठ नेते ठाणे प्रदेशचे अध्यक्ष सन्माननीय अण्णासाहेब रोकडे यांच्या नेतृत्वाखाली लवकरच हे जे छोटे छोटे जे गैरसमज आहेत ते दूर करून रिपब्लिकन पक्षाला एक संघ करण्याचं काम भविष्यकाळात नक्कीच होईल. आणि झालेला जो गैरसमज आहे ते दूर करून तुम्हाला आम्ही सर्वजण असतील जाधव जिल्हाध्यक्ष सन्माननीय जाधव साहेब असतील किंवा सर्वच आम्ही एकत्र बसून भविष्य काळामध्ये रिपब्लिकन पक्षाला नवी चेतना देण्याचं काम आम्ही आदरणीय अण्णासाहेब रोकडे यांच्या नेतृत्वाखाली करणार आहे. खऱ्या अर्थानं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ह्या डोंबिवली शहरामध्ये 13 ऑक्टोबर 1992ला लोकनेते जगन गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली भव्य मोर्चा ह्या शहरामध्ये झाला आणि त्याचंच यश म्हणून आमचे 95मध्ये 2095 आणि याच्यामध्ये 4 ते 5 ते 6 नगरसेवक महापालिकेत गेले. सन्माननीय जिल्हाध्यक्ष प्रल्हाद जाधव हे 2005ला गेले. त्यावेळी आमचे 4-5 नगरसेवक होते. मात्र मधल्या काळामध्ये पक्षांतर्गत वादामुळे आम्हाला ते पूर्णपणे संधी मिळता आली नाही. मात्र हीच जबाबदारी माननीय केंद्रीय मंत्री आदरणीय रामदासजी आठवले साहेब हेच बघावून आदरणीय रोकडे साहेब यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा महापालिकेमध्ये 7 ते 8 नाही 10-12 नगरसेवक आमचे कसे जातील याचीच आमची आता ह्या खऱ्या अर्थाने ही आजची पत्रकार परिषद आम्ही तिची रचना करण्यासाठीच आहे. आज आम्ही या पत्रकार परिषदेतून आम्ही आमचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय प्रल्हाद जाधव साहेब यांना सुद्धा आम्ही या तुमच्या माध्यमातून संदेश देतो की आता झालं गेलं बस. पुन्हा रिपब्लिकन पक्षाचा निळा झेंडा कल्याण महापालिकेत फडकवण्यासाठी तुम्हा आम्हाला सर्वांना एकत्र येण्याची काळाची गरज आहे. शोषित वंचितांच्या न्याय हक्कासाठी आपल्याला लढायचं आहे. सध्या आपण पाहतोय महापालिकेमध्ये सारखी योजनाची आता होऊ घातलेली आहे. गोरगरिबांना कसं त्याचा संदेश मिळेल त्यासाठी आपल्याला सर्वांना रिपब्लिकन पक्षातल्या महिला आघाडी असेल, युवक आघाडी असेल किंवा फादरबॉडी सर्वांनी एकत्र येऊन आपल्या शोषित वंचितांना न्याय देण्यासाठी त्या काळामध्ये आम्ही पुढची तयारी करणार आहे. खऱ्या अर्थानं आम्ही 20 सप्टेंबर 2024ला या डोंबिवली शहरातून लाँग मार्च आम्ही झोपडपट्टींच्या प्रश्नांवरती काढला. त्यामध्ये अंकुजी गायकवाड यांची महत्त्वाची भूमिका होती आणि त्यांच्या भूमिकेमुळे या शहरामध्ये सरकारने आता दखल घेऊन कल्याण डोंबिवलीला विकसित करण्याचं काम या शहराने आता ठरवलेलं आहे. त्यामुळं अंकुश गायकवाड आमच्यात नाही ही अत्यंत खेदाची बाब आहे. आमची ती कमतरता आहे. परंतु अंकुश गायकवाडांच्या घराण्यातले त्यांचे पुतणे रवी गायकवाड हे सुद्धा ॲक्टिव्ह आहेत. त्यांना सुद्धा समाजात वाव देऊन सामाजिक बांधिलकी म्हणून त्यांनाही याच्यामध्ये सहभाग करून घेण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे.